श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नीट पेपर फुटी प्रकरण दिवसेंदिवस आणखी गडद बनत असल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिक अहिल्यानगर पुणे कनेक्शन उघड झाल्यानंतर आता खासगी क्लास चालकांची देखील मोठ्या प्रकरणात चौकशी सुरू आहे। राज्यासह देशभरात नीट परीक्षेचा पाया म्हणून ओळखला जाणारा लातूर पॅटर्न चौकशीच्या केंद्रस्थानी सापडला आणि याच लातूरमधील RCC कोचिंग क्लासचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांची मागील आठवड्यात तब्बल 9 तास CBI पथकानं त्यांच्या ओमकार रेसिडेन्सी या निवासस्थानी चौकशी केली होती। 9 तास चौकशी झाल्यानंतर मोटेगावकरांना सोडून देण्यात आलं होतं। मात्र प्राध्यापक PV कुलकर्णी यांच्या चौकशीत मोटेगावकरांचं मोठं कनेक्शन उघड झालं आणि CBIनं काल पुन्हा त्यांना पुण्याच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते आणि यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि आता यानंतर मोटेगावकरांना CBIनं अटक केली। विशेष म्हणजे मोटेगावकर यांच्या इन्स्टिट्यूटनं घेतलेल्या मॉक टेस्टमधील तब्बल 42 प्रश्न जसेच्या तसे नीट परीक्षेच्या मुख्य पेपरमध्ये आल्याचा आरोप होत आहे। या प्रकरणी CBIचा संशय अधिकच बळावला। याबाबत आणखी धक्कादायक गोष्टी उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते। एकूणच वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर म्हणून आपलं करिअर करण्यासाठी वर्षानुवर्षे विद्यार्थी तयारी करत असतात। त्यासोबत पालकही आपली सर्व जमापुंजी त्यासाठी खर्च करून मोठ्या आशेने मुलांना नामांकित क्लासेसला प्रवेश मिळवून देतात। नामांकित क्लासवाले आपल्याकडे जास्तीत जास्त विद्यार्थी वाढावे याकरता त्यांना आकर्षित करतात। याच नामांकित क्लासेसच्या नावाखाली विद्यार्थ्यांची अशी फसवणूक होत असेल तर परीक्षा का घेतल्या जातात? ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना थेट पदवीच का देत नाहीत असा संतापजनक सवाल आता पालकांचा विद्यार्थ्यांकडून केला जातोय। आता या पेपर फुटी प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गोरगरीब विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करून आपली मेहनत घेतात आणि नीट परीक्षेच्या सामोरं जाण्याचा प्रयत्न करतात। मात्र हे मोठमोठे क्लासवाले आपल्याकडे विद्यार्थी आकर्षित होण्याकरता असे फंडे वापरतात, त्यामुळे कारवाई होणं गरजेचं आहे असं म्हटलं जात आहे। केवळ एक RCC क्लास नसून यामध्ये चौकशी केल्यास अनेक मोठमोठे क्लासेसचे संचालक अटकण्याची शक्यता वर्तवली जाते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।